निवडणूक आलेल्या आहेत. हां. चव्हाण साहेबांची मुलगी देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवायची असं संकेत दिसतात. काय वाटतं तुम्हाला नेमकं चव्हाण साहेबांचं? चव्हाण साहेब यावेळेस समजा येऊ शकतात. येऊ शकतात. हां येऊ शकतात. हां त्यांची 5 वर्षाची कामं. अतिउत्तम होते. बरं असं कोणचं गाव तुमचं? हेच मालेगाव. मालेगावमध्ये. बरं मालेगावमध्ये एक 5 वर्षामध्ये किंवा अगोदर विकास कसा आहे? सध्या आता बरं आहे. काय काय कामं कोणते प्रलंबित राहिले? पर्सनल गेलं तर काहीच नाही. समजा असं गव्हर्नमेंट म्हणलं तर झालेले आहेत बरेच. कोणची कामं? समजा त्या रस्ते वगैरे नाल्या. सर यावेळेस अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया देखील निवडणूक लढवण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत, महायुतीकडून आणि काँग्रेसकडून बरेच उमेदवार आहेत. यावेळेस कोणाकडे राहील बाजी लोकांचा कल कोणाकडे आहे सध्या? पहिल्यापासून ते इकडं अशोकराव साहेबाचंच आहे. त्याचंच असं होऊ शकते आणखी. चव्हाण साहेबांचे पक्ष झालं भाजपात गेले त्यामुळे त्यांना फटका बसेल का? नाही बसणार वाटेल यावर्षी. बसणार नाही. नाही. कोणी निवडून? हेच येतील अमित आपल्या मुली त्यांच्या. मुलगी त्यासोबत आपल्याकडं अजून देखील हे आहेत. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं काय 2024ची निवडणूक आलेली आहे. अवघ्या 2 महिन्यावर निवडणूक आली आहे. महाविकास आघाडी कामाला लागली आणि महायुती कामाला लागली आणि महायुतीकडून मला वाटतं आता अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया निवडणूक लढवणार आहे आणि महाविकास आघाडीकडून 2-3 उमेदवार आहेत. कोण होईल काय होईल? त्याचं पाठीमागचं काम बघता अशोक चव्हाण यांनी जे नांदेड जिल्ह्याला योगदान दिले आणि त्यांची मुलगी जर राहिली तर 100% आम्हाला वाटतं की भाजप तर आहेच जनतेच्या मनात, परंतु चव्हाण साहेबाचं काम आणि त्यांची मुलगी जर राहिली तर 100% ते निवडून येऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? तेच आमचं म्हणणं तेच. काय म्हणणं आहे? चव्हाण साहेबांची मुलगी निवडून येईल? हां तुम्हाला काय वाटतं? श्रीजया भाजप. बरेच मला वाटतं की आम्ही पाहत असताना चव्हाण साहेब भाजपात गेलेत यामुळे नाराजी आहे. तुम्हाला नाही असलं अजिबात नाही. आम्ही चव्हाण साहेबाचे तुम्ही कार्यकर्ते आहेत का? कार्यकर्ते, भाजपचा कार्यकर्ता, पण चव्हाण साहेबाला आमच्या एरियातले माणसं चव्हाण साहेबाला मानतो. बरं तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते तर भाजपाकडून असा एखादा उमेदवार तयार झाला नाही का तिकीट मागण्यासाठी? सध्या कोणी नाही सध्या कोण नाही. नाही. कारण ती स्ट्रॉंग नेतृत्व आहे ना पहिल्यापासूनच पहिल्यापासून. आणि साहेब चव्हाण साहेब इकडे आल्यामुळे भाजपची ताकद वाढली. त्यासोबत आपल्याकडं युवक देखील आहेत. युवकांचे प्रश्न नेमके काय आहेत? काय नाव आहे तू? वैभव इंगोले. काय करतो तुम्ही? मेडिकलवर कामाला. मिडिल कामाला. काय शिक्षण? 10वी पास. पुढे पुढे काय नाही. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही पहिल्यांदा मतदान करणार का माझं दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा? तर अवघ्या 2 महिन्यावर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. महायुतीकडून बहुतेक श्रीजया उभा टाकेल आणि महाविकास आघाडीकडून 2-3 नावं चर्चेमध्ये आहेत. पप्पू कोंडेकर असतील, गाडी असतील. काय कोणाची आहे द्यावा? आम्ही तर BJP सपोर्ट. बरं. महाविकास आघाडीला आम्ही मतदान करू शकत. आम्ही गेल्या वेळेस करून बघितलं ना, महाविकास आघाडीला मतदान करून बघितलं, पण अजून रिस्पॉन्स नाही आला ना. बरेच महिने झाले. 4 महिन्यामध्ये बरंच काय पेटलं होतं, पण इलेक्शन होऊन 4 महिने झाले आता. तर आता बरंच काय व्हायला पाहिजे 4 महिने. बरं सध्या महायुतीवर बरेच लोक युवक असतील नाराज आहेत आणि आरक्षणामुळे एक नाराज आहे. याचा फटका भाजपाला बसला वाटतं का? भाजपला त्याचा फटका बसलेला आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण महाविकास आघाडीला जे फटका बसणार आहे ते पण जनताच करू शकते किंवा आम्ही बी करू शकतो, कारण मतदान हे आमच्या हक्काचं. त्यासोबत आपल्याकडं अजून देखील सर आहेत. सर काय करता तुम्ही? मी शेती करतो. बरं सध्या 2 महिन्यावर अवघ्या निवडणूक आलेल्या आहेत. इथून जे हा मतदारसंघ जे आहे चव्हाण साहेबांचा मतदारसंघ आहे, यावेळेस चव्हाण साहेब खासदार झाल्यामुळे मुलगी इथून उभा टाकेल असे देखील संकेत आहेत. काय होईल? आमचं काहीच म्हणणं नाही. आम्हाला फक्त आमचा मुद्दा आहे आरक्षणचा. हां बाकी काही नाही आमचं इश्यूज. हे जरी उभं राहील तरी काही ताण नाही. मग आता आमचा जे मुद्दा आहे ते आरक्षणचा आहे. बरं चव्हाण साहेब काही वेळेस अध्यक्ष त्या समितीचे अध्यक्ष देखील होते. त्यांना आरक्षण त्याच्यावर नाराजी आहे का? कसे नाही नाराजी त्याच्यावर आमची काहीच नाही. नाही त्यांच्याकडे हक्क होता ना, म्हणजे देता आला असं त्यांना. अध्यक्ष होते, समितीचे अध्यक्ष होते ते. कोण मग त्यांनी दिलं नाही त्यानं त्याच्यामुळे त्याचे जे आता हे झालं आपल्या जिल्ह्यामध्ये हे खासदार त्याच्यामुळेच पडले ना सगळ्या जनतेचा रोष, आपल्या मराठा समाजाचा रोष, त्याच्यामुळं झालं हे सगळं. चव्हाण साहेब अशोकराव चव्हाण हे भाजपात गेलेत, हे कितपत लोकांना पडलेलं आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर हे भाजपमध्ये जे गेले त्याच्याबद्दल काय नाही, पण सध्या जे मुद्दा गाजतोय मराठा आरक्षणाचा, त्याच्यावर खरी चर्चा आणि त्याचा तोडगा निघाला पाहिजे. म्हणजे त्याच्यावर जर तोडगा कोणत्याही पक्षाने किंवा काढला तरच हे उद्या निवडणूक लढवून जिंकू शकतील.
नाही तर कोणत्याही पक्षाचं काहीच खरं नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? माझ्या मतानं सर आता आमचे भाग्यविधाते अशोकराव चव्हाणच आहे. काही जरी केलं तरी अशोकराव साहेब शिवाय आम्हाला पर्याय नाही. पण ह्यांनी जे मराठा मुद्दा जे उपस्थित केले की नाही त्याच्यावर सोक्षमोक्ष झाल्याशिवाय समोर मार्गच निघणार नाही. इलेक्शनच्या पहिले आहे की नाही त्याच्याबद्दल काहीतरी तोडगा काढायला पाहिजे तर या लोकांचं रोष कमी होईल. या लोकांचं जोपर्यंत रोष संपणार नाही तोपर्यंत आमदारकीची निवडणूक काय कोणतीही निवडणूक येऊ द्या ते सविस्तर होणार. याचा फायदा लोकसभेला महाविकास आघाडीला झाला, आता विधानसभेला कोणाला होतो? हो ना, विधानसभेला होईल. पण आता मला सांगा विधानसभेला अजून 5-6 महिने आहे. याच्यामध्ये काय जजमेंट घेतात हे सरकार त्याच्यानंतर लोकांचं कौल कळेल. आता लोकांचं कौल तुम्हाला कोणत्याही पद्धतीत कळणार नाही. ही बाब त्यांनी अधोरेखित करायला पाहिजे. त्यासोबत आपल्या मामा काय झाले, काय करतात, शेती करतात? नाही मी मिस्त्री काम करतो. बरोबर. काय वाटतं सध्या चव्हाण साहेबाची मुलगी पुन्हा निवडून येईल का दुसऱ्याला संधी मिळेल? हो ना, आम्हाला आनंद आहे. चांगले आहेत ना, चांगलं आहे. कामं चांगले करतात. काय वाटते महाविकास आघाडी किंवा नाही आता काही सांगू शकत नाही. जोपर्यंत इलेक्शनचा टाईम येत नाही तोपर्यंत कळू शकतो. सध्या तर भावी आमदारच्या गुडघ्याला भाषिंग लावलेत, आम्हाला आमदार होणार फिरणं चालू आहे. नाही आमदार असे कोणी किती जातात त्याच्यामध्ये आता सुद्धा मराठा आरक्षणचा मुद्दा आहे चालू. याच्यासोबत काही झाल्याशिवाय काही सांगता येत नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि अनेकांचं मत असं आहे की मराठा आरक्षण जर दिलं तर आम्ही महायुतीसोबत आहेत, अन्यथा महायुतीला लोकसभेसाठीच अवघड दिवस येऊ शकतात असं देखील लक्षात आहे. काय करतो? मराठा आरक्षण दिल्याशिवाय निवडणूक समजा होऊ शकत नाही. निवड झाली तरी जे समजा उभं टाकले ते का निवड येऊ शकत नाही. जो जरांगे पाटील जे म्हणतील तेच होईल. काय भूमिका काय जरा? भूमिका म्हणजे मराठा आरक्षण फक्त. बरं, जर दिलं तर जे समजा ज्यांनी समजा दिलं 100% निवडून येणार. सगळे पडणार. जर दिना गेलं तर पडू शकतं सगळे ही जागा जाते भाजी रद्दच. त्यासोबत आपल्याकडे अजून देखील मामा आहेत. मामा म्हणजे फार आमदार बघितले. काय चालेल, बरं आहे? बरं आहे की चांगलं आहे. अवघ्या 2 महिन्यावर निवडणूक येऊन ठेपल्यात. हो. महायुतीकडून 2 उमेदवार म्हणजे श्रीजया उभाटा केली बहुतेक महायुतीकडून, हां चव्हाण साहेबाची कन्या म्हणून. हां. आणि महाविकास आघाडीकडून 2-3 नावं आहेत काँग्रेसकडून, पप्पू कोंडेकर वगैरे सगळे आहेत 2-4 नावं. हां. काय होईल यावेळेस? काय जरांगीच्या पाठिंबा जरांगीलाच आहे पूर्ण आपल्या याच्या मराठवाड्याचा. असं हो. जरांगे पाटील तर काय उमेदवार उभा करतील काय? पाडतील नाही तर उभा करतील. कोण दोन्ही एक होणारच आहे ना. पाडायचे म्हणजे कोणाचे पाडतील? काय सगळ्याचीच पाडणार तर हे आघाड्या पूर्णच पाडणार तर ते आरक्षण नाही दिल्यानं मला. बरं, चव्हाण साहेबांनी जे आपलं काँग्रेस सोडलं आणि भाजपात प्रवेश केला हे तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला किती पटलं? सोडायला न पाहिजेत होतं यानं. ते न सोडायला पाहिजेत होतं. सगळी जनता त्याच्या मागं होती चव्हाण साहेबाच्या. चव्हाण साहेबांनी जनतेला कुठे विचारलं? हां. मग आता जनता सोबत आहे की नाही? जनता आता कोणी जरंगीच्या पाठिंबा आहे जनतेचा. पटलाच्या मागे तुम्हाला काय वाटतं? पाटलाच्याच माग आहे सगळी जनता. हां हां. हो, आमचे मराठा पूर्ण समाज दुसरा ओबीसी पाठीमागे. मालेगावमध्ये किती आहे सगळं मतदान किती आहे बघा असेल? आम्ही नाही धामदरशी आम्ही हां, धामदरी जवळच्या खेड्याशी. धामदरीत कसं आहे वातावरण? धामदर पूर्ण जरांगी पाटीलच आहे. पुढं पूर्ण हो. आम्ही मुंबईची वारी केली, पुन्हा आंतरवाली सराटीला गेलो खूप वेळेस. ते मुंबईहून एकनाथ शिंदे तुम्हाला घरला पाठवून दिले. हो, वाशिम दिलं ना, ते लबाड्या झाले ना. हो, तिथं म्हणले होते ओबीसी. हो, निघणार 100% निघणार. पाटील म्हणतील तसंच. पाटील म्हणते हो, पाटलांनी जरी दगड उभा केला तरी आम्ही त्याला मतदान करणार. बरे, स्वतः मुंबईला गेले होते. ते मुंबईचा देखील त्यांच्या वाशीचा देखील रोष त्यांच्या मनामध्ये आहे. जे पाटीलांनी जर दगड जरी उभा केला तरी आम्ही त्यांना निवडून देऊ, परंतु अन्य देणार नाही असं देखील मालेगावमधून काही जणांचं बोलताना दिसलं. कॅमेरामॅन महेश सोबत प्राध्यापक गणेश शिंदे.